खुनाचा आरोपी असलेल्या दीपक काटेनं संभाजी ब्रिगेडच्या गायकवाडांवर शाईफेक प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलाय। तो एक साधा कार्यकर्ता आहे, त्याने बुके देताना सोबत फोटो काढला असा दावा करणाऱ्या भाजपच्या बावनकुळेंचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। 2023 हा व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंनी बावनकुळेंकडून स्पष्टीकरण मागितलंय। मी दीपक अण्णा काटेचं अभिनंदन करण्याकरता आज या ठिकाणी इंदापूरला आलो आहे। दीपक अण्णा, मला गर्व आहे की एक कार्यकर्ता त्याला कुणीतरी गुन्हेगार ठरवतं। आमचा वगैरे फार संबंध नसतो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। बुके द्यायला आला तर फोटो काढले। तेव्हा दीपक तुला सांगितलं होतं काही चिंता करायची गरज नाही, देवेंद्रजी आणि मी आपल्या मागे उभा आहे, काही काळजी करायची गरज नाही। एखाद्या आरोपीला वाचवण्याकरता आम्ही धडपड करू। आरोपी आहे, कुठल्याही पक्षाचा असो। दीपक काटे बुके द्यायला आला म्हणून फोटो काढले होते, मात्र त्याच्याशी आमचा संबंध नसल्याचा दावा करणाऱ्या बावनकुळेंना सुषमा अंधारेंनी व्हिडिओद्वारे प्रश्न केलाय। 2023 मधला एक व्हिडिओ ट्विट करून अंधारेंनी बावनकुळेंचं त्यावर उत्तर मागितलंय। बावनकुळे 2023च्या व्हिडिओमध्ये दीपक काटेबद्दल बोलतायत की एका कार्यकर्त्याला कुणीतरी गुन्हेगार ठरवलं, मात्र दीपकनं काहीही चिंता करू नये, देवेंद्रजी आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे। मात्र यावेळेला भाजप कार्यकर्ता असला तरी आमचा संबंध नसतो, एखादा पुष्पगुच्छ घेऊन आल्यावर फोटो काढतो। दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे असं बावनकुळेंनी म्हटलंय। मी दीपक अण्णा काटेचं अभिनंदन करण्याकरता आज या ठिकाणी इंदापूरला आलो आहे। मच्छिंद्र टिंगरे आणि दीपक अण्णा, मला गर्व आहे की एक कार्यकर्ता त्याला कुणीतरी गुन्हेगार ठरवतं आणि गुन्हेगार ठरवून त्याला मागच्या सरकारच्या काळात अन्याय करण्याचं काम करतं। पण मी मागच्या वेळी आलो होतो तेव्हा दीपक तुला सांगितलं होतं काही चिंता करायची गरज नाही, देवेंद्रजी आणि मी आपल्या मागे उभा आहे, काही काळजी करायची गरज नाही। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। बुके द्यायला आला तर फोटो काढले। दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे। यावर अंधारेंनी म्हटलंय की कालपर्यंत तुम्ही काटेला ओळखत नव्हता ना, प्रदेशाध्यक्ष म्हणून पद आणि जबाबदारीचं वितरण करणं हे तुमचं काम, म्हणजे दीपक काटेसारख्या सराईत गुन्हेगाराला भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सरचिटणीस पद तुम्ही दिलं। गुन्हेगाराच्या पाठीशी आहोत याचा कबुली जबाब देता, इतका कोडगेपणा येतो कुठून असं म्हणत त्यांनी सवाल केलाय। या व्हिडिओवर अद्याप बावनकुळेंची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही, मात्र दीपक काटेला कुणीही पाठीशी घातलेलं नाही, त्याबद्दल माझे सीडीआर काढा असं बावनकुळेंनी म्हटलंय। पण दुसरीकडे सोशल मीडियात दीपक काटे आणि बावनकुळेंचे असंख्य व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत। जो हल्ला झाला त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही, आम्ही कधीच करणार नाही, त्या वृत्तीचे लोक आम्ही नाहीच। माझ्या फोनचा सीडीआर काढावा किंवा कुठल्या पीआयला, कुठल्या व्यक्तीला, कुठल्या हवालदाराला, कुठल्या एसपीला, कुठल्या सीपीला मी फोन केला, खोटारडेपणा सोडला पाहिजे आणि ती आमची वृत्तीच नाही आहे। एखाद्या आरोपीला वाचवण्याकरता आम्ही धडपड करू। आरोपी आहे, कुठल्याही पक्षाचा असो। दीपक काटे यांच्यावर 10 गंभीर गुन्हे आहेत, स्वतः त्यांच्या बंधूंचा त्यांनी खून केल्याचा गुन्हा आहे आणि मला आश्चर्य वाटतं की समाज माध्यमावर एक व्हिडिओ अधिकृत फिरतोय आणि मी खरं हे पत्रकार परिषदमध्ये दाखवणारच आहे सगळ्यांना की बावनकुळे हे दीपक काटे यांच्या कार्यक्रमामध्ये म्हणतात की दीपक काटेंवर अन्याय झालाय, ते गुन्हेगार नाहीयेत, हे प्रमाणपत्र ते प्रदेशाध्यक्ष म्हणून देतात। तर आता बावनकुळेंनी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की तो जो व्हिडिओ आलेला आहे, उद्या ते म्हणतील मॉप केलाय, डुप्लिकेट आहे, त्याचा पूर्ण भाषणाचा व्हिडिओ उपलब्ध आहे।
बरं, असा व्हिडिओ आपल्याकडे आहे? हा, 100% माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. मागच्या 1.5 महिन्यामध्ये ज्यावेळेस फुले आंबेडकर फेस्टिवल, फुले आंबेडकर संयुक्त जयंती महाराष्ट्रभर चालली होती, मी 1.5 महिना प्रवास केला होता. आणि त्या प्रवासादरम्यानच मला ही माहिती कळत होती की मी जी मांडणी करतोय ती आहे त्या राज्यकर्ते जे त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. त्यामुळे मला धोका आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं जर संघाच्या परिवाराच्या मध्ये ही चर्चा झालेली आहे आमचा बंदोबस्त करण्याची. दरम्यान काल दीपक काटेवर काय कारवाई झाली आहे यावरून विसंगती समोर आल्यानंतर आज दीपक काटेवरची कलमं वाढवण्यात आली आहेत. मात्र अक्कलकोट पोलिसांवर सरकारचा मोठा दबाव असल्याचाही आरोप होतोय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.